मित्रांनो, आजही मार्केट मायनस झालेलं आहे. मोठी पडझड झालेली आहे. अपेक्षेपेक्षा जास्त पोर्टफोलिओ मायनस झालेला आहे. रोजच पडझड पाहून आपणही परेशान झालेलो आहोत. मागच्या 4-5 दिवसापासून पडझड चालूच आहे कंटिन्यू. आणि सर्वसाधारण गुंतवणूकदार ह्या पडझडीला पाहून फारच घाबरलेले आहेत. हे एक मोठं वादळ आपण ह्याला म्हणू शकतो. मोठं वादळ बाजारात चालू आहे पडझडीचं, आणि ह्या वादळात जो टिकून राहिला तोच बनू शकतो. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. आपले पैसे कुठेही जात नाहीत, जरी आपल्या पोर्टफोलिओमध्ये ते मायनस दिसत असले तरीही. माझाही पोर्टफोलिओ भरपूर मायनस झाला आहे. तर सर्वसाधारण गुंतवणूकदार जे नवीन आहेत त्यांचा तर पोर्टफोलिओ मायनसमध्ये गेला असेल. माझा तर मायनसमध्ये नाही आहे, परंतु मायनसमध्ये पोर्टफोलिओ गेल्यानंतर मग आपल्याला जास्त धाकधूक व्हायला लागते. तर घाबरायची गरज नाही आहे. पुन्हा मार्केट हे वर जाणार आहे. तर अशा वादळामध्ये जो टिकून राहील तोच पैसा बनवू शकतो. मार्केट बघू, आजचं 1.25% घसरण आहे. 984 अंकाची घसरण आहे सेन्सेक्समध्ये. निफ्टी 50मध्ये 324 अंकाची घसरण आहे. तोही एक 1.25% पुढं आहे. निफ्टी बँकही 1069 अंकाची घसरण आहे. 2.09%. 2%च्या वर निफ्टी बँक घसरलेला आहे. निफ्टी मिड कॅप 100 2.5%च्या वर गेलेला आहे. 1456 अंकाची घसरण आहे निफ्टी मिड कॅप 100मध्ये. आणि त्याचबरोबर स्मॉल कॅप, निफ्टी स्मॉल कॅप 100 हाही जवळपास 3% पडलेला आहे. 532 अंकाची घसरण आहे. त्यामुळं आज हे मार्केट क्रॅश म्हणायला हरकत नाही असं पडलेलं आहे. इथं बघू शकता ॲडव्हान्स आणि डिक्लाइन, म्हणजे पडणारे शेअर्स हे आणि वाढणारे शेअर्स हे. तर सुरुवातीला जर पाहिलं तर जेव्हा मार्केट ओपन झालं तर त्यावेळेस पडणारे शेअर्स हे कमी होते आणि वाढणारे शेअर हे जास्त होते. परंतु नंतर वाढणारे शेअर हे कमी कमी होत गेले आणि पडणारे शेअर हे वाढत गेले. तर पडणारे शेअर 222 तर वाढणारे शेअर फक्त 266 राहिलेले आहेत. ह्याच्या उलट चित्र झालं तरच आपल्या पोर्टफोलिओ प्लस होऊ शकतो. सेन्सेक्स 984 अंकांनी घसरला आहे. निफ्टी 23,600च्या खाली बंद झाला. मिड स्मॉल कॅप समभागांना सर्वाधिक फटका बसलेला आहे. स्मॉल कॅप आणि मिड कॅप जास्त पडलेले आहेत. सर्व क्षेत्रातील निर्देशांक लाल रंगात बंद झाले. कालही असंच होतं, परवाही असंच होतं. तर कॅपिटल गुड्स, मेटल, रियालिटी, पॉवर, मीडिया निर्देशांक 2-3%च्या घसरणीसह बंद झालेले आहेत. शेअर बाजारात सलग 5व्या दिवशी घसरण सुरूच आहे. म्हणजे आज 5वा दिवस आहे. आज 13 नोव्हेंबर रोजी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये गेल्या अनेक महिन्यातील सर्वात मोठी घसरण दिसून आली. दुपारी 3च्या सुमारास सेन्सेक्स 1018 अंकांनी म्हणजे 1.29% तर 77,724 वर व्यवहार करत होता. तर व्यापक बाजारपेठेत एकच खळबळ उडाली होती. शेअर बाजारातील या मोठ्या घसरणीमागे 4 मुख्य कारणे होती. ती 4 कारणं आहेत, ती कोणती आपण जाणून घेऊया. पहिलं, महागाईचे भूत. ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई 6.21%वर पोहोचली आहे. गेल्या 14 महिन्यातील हा उच्चांक आहे. तसेच RBIच्या 2 ते 6%च्या लक्ष्याच्या बाहेर आहे. महागाई दरात वाढ झाल्यामुळे RBIकडून व्याजदरात कपात करण्यास विलंब होऊ शकतो. शेअर बाजार अनेक दिवसापासून व्याजदर कपातीची वाट पाहत आहे. मात्र या महागाईच्या दराच्या आकड्यानंतर प्रतीक्षा आणखी वाढताना दिसत आहे. कमकुवत तिमाही निकाल. सध्या कंपन्याचे Q2चे रिझल्ट येत आहेत आणि ते कमकुवत आल्यामुळे ही बाजार पडत आहे असं यांचं म्हणणं आहे. 157 कंपन्याचे निकाल हे अंदाजापेक्षा कमी आलेले आहेत. त्याच्यानंतर FIIची विक्री. भारतीय शेअर बाजारातून गुंतवणूकदारांनी पैसे काढणे सुरूच ठेवले. आतापर्यंत केवळ नोव्हेंबर महिन्यात त्यांनी सुमारे 25,180 कोटी रुपये काढलेले आहेत. म्हणजे FII सतत विक्री करत आहे, ते एक कारण आहे. आणि FII चीन सरकारकडे चीनमध्ये गुंतवणूक करत आहे, त्यामुळे आपल्याकडून पैसा निघत आहे, हे एक कारण आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर उच्च मूल्यमापन. अलीकडे शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी त्याच्या शिखरावरून 10%हून अधिक घसरले आहे. तथापि तज्ज्ञाचे म्हणणे आहे की मिड कॅप आणि लार्ज कॅप विभागाचे मूल्यांकन अजूनही उच्च आहे. म्हणजेच हे ओव्हर व्हॅल्यूड आहेत. लार्ज कॅप असतील, मिड कॅप असतील, स्मॉल कॅप असतील, असे तज्ज्ञाचं म्हणणं आहे की ओव्हर व्हॅल्यूड आहेत, त्यामुळे ते पडत आहेत. हे झाले 4 कारणं बाजार पडण्याचे. आज मी खरेदी केलेली आहे. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की एंजल वन खरेदी करायचं आहे. एंजल वन घेतला आहे 26,641ला. KPI ग्रीन पण घेतला आहे 751ला आणि इंडिगो पेंट घेतलेला आहे 1501ला. हे 3 मी खरेदी केलेत. मी ह्याच्यासाठी दाखवतोय की अशा बाजारात जर आपण पैसा लावला, जो की आपल्याला भविष्यामध्ये निश्चितच पैसा बनवून देणार आहे. कारण आपली ही खरेदी लोअरवर होते आणि एक बेअर मार्केट आपल्याला करोडपती करू शकते. तर सध्या ही परिस्थिती उद्भवलेली आहे आणि ती चांगली आहे. आपल्या
आपण बाजारामध्ये आहोत आणि आपल्याला बेअर मार्केट सुरुवातीला जर भेटत असेल तर ही परिस्थिती चांगली आहे, कारण आपण लावलेला पैसा पुढे भविष्यामध्ये चांगला पटीमध्ये वाढू शकतो. निफ्टी 50चा चार्ट बघू शकता तुम्ही. इथं ब्रेकडाऊन झालं त्याच वेळेस आपण म्हणलं होतं की हा इथपर्यंत खाली येईल का, तर 23,300च्या आसपास हा सपोर्ट आहे. 23,559 वर निफ्टी सध्या चालू आहे, तर तिथपर्यंत येण्याची शक्यता ही निर्माण झालेली आहे. बघूया निफ्टी कुठपर्यंत येतो. तर इथं एक रिझल्ट आहेत. क्रोनॉक्स लॅब म्हणून ही कंपनी आहे. सेल्स 18% वाढलेले आहेत. मागच्या वर्षी 21 करोडचे सेल्स होते, 24.9 करोड झालेले आहेत. नेट प्रॉफिट 49% वाढलेले आहे. मागच्या वर्षी 4.35 करोड होतं, तर 6.47 करोड झालेले आहे. ह्या कंपनीचं मार्केट कॅप इथं तुम्ही बघू शकता की फक्त 622 करोड आहे, म्हणजे मायक्रो कॅप कंपनी आहे. पी पण जास्त नाही आहे. प्राईस 167 वर चालू आहे. आपण त्याची डिटेल बघूया. इथं क्रोनॉक्स लॅब इथं बघू शकता 161 वर ही कंपनी ट्रेड करत आहे. आज 3.89% ही पडलेली आपण बघू शकतो. मार्केट कॅप पाहिलं तर 596 करोडचं मार्केट कॅप आहे. पी जर पाहिलं तर 25चा, ROC 51 आणि ROE 38 दोन्हीही चांगले आहेत. फेस व्हॅल्यू 10ची आहे. 30ची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि 74.2ची प्रमोटर होल्डिंग आहे. नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे. इथं बघू शकता 10 जूनला ही कंपनी इथं लिस्ट झालेली आहे. इथं खाली तारीख आहे. आणि ह्या कंपनीचे सध्या पाहिलं तर आपण मिड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. मिड इन पी आहे आणि कंपनी त्याच्या खाली ट्रेड करत आहे. ह्या कंपनीचं जवळपास कर्जमुक्त असलेली सुद्धा आपण इथं बघू शकतो. हिचे सेल जर पाहिले तर नवीन लिस्ट झालेल्यामुळे जास्त आपल्याकडे डाटा नाही, पण बघू शकता मार्च 20 पासून आहेत. 50 करोडचे सेल्स 93 करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट 9 करोडचं 23 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. इथंही पाहिलं तर सेल्स आणि प्रॉफिट आपल्याला सेल्स तर 13%चेच आहेत 3 वर्षामध्ये आणि चालू वर्षामध्ये तर -6%चे पाहायला मिळत आहेत. पण प्रॉफिट 30%चं आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे 3 वर्षामध्ये आणि चालू वर्षामध्ये. तर इथं कंपनी कदाचित आपल्याला 30च्या आसपास पैसा बनवून देऊ शकते, म्हणून ही कंपनी मी दाखवलेली आहे. इथं बघू शकता तुम्ही नेट प्रॉफिट जे आहे 9 करोड, 10 करोड, 14 करोड, 16, 21, 23. त्यामुळं प्रॉफिट तर सतत वाढत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं भविष्यामध्ये ही कंपनी आपल्याला पैसा बनवून देऊ शकते. नवीन लिस्ट झाली, थोडा पैसा लावायला हरकत नाही. रिझर्व बघू शकता 40 करोडचा आहे आणि कर्ज जर पाहिलं तर कंपनीवर मागच्या 2 वर्षापासून कर्ज नाही असं म्हणायला हरकत नाही. 23मध्ये नव्हतं ना, तर 24मध्येही कर्ज नाही. चार्ट बघू शकता. सपोर्ट जवळ कंपनी येण्याची शक्यता आहे. 160 वर कंपनी ट्रेड करत आहे. 155च्या आसपास हा सपोर्ट आहे, तिथे येण्याची शक्यता आहे. रिझल्ट चांगले आलेत म्हणून आज ही कंपनी पडलेली आपण बघू शकतो. 3.86% आज ही पडलेली आहे. मार्केटच पडलं त्यामुळे ही कंपनी पडली, कारण रिझल्ट चांगले आल्यानंतर कंपनी वर जायला पाहिजे, पण ही कंपनी पडलेली आहे. त्याच्यानंतर PN गाडगिळ हिचे रिझल्ट काल आलेले आहेत. इथं बघू शकता 47% सेल्स वाढलेली आहे. 1359 करोड होतं मागच्या वर्षी, ते आता 2002 करोड झालेली आहे. प्रॉफिट जे पाहिलं तर 21.5 करोडचं प्रॉफिट 32.4 करोड झाले. 50%ची वाढ आपण प्रॉफिटमध्ये आणि सेल्समध्येही चांगली वाढ बघू शकतो. ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर 9,380 करोडचं मार्केट कॅप आहे. पी जर पाहिलं तर 68चा, ROC 30.8, ROE 32.4, फेस व्हॅल्यू 10ची, 179% प्रॉफिट ग्रोथ आहे आणि 83%ची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो. नवीन लिस्ट झाली, जास्त आपल्याकडे इथं क्वार्टर जास्त आपल्याला पाहायला मिळत नाही, तरीही मिड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो. हिचे सेल्स जर पाहिले तर मार्च 2018 पासूनचे सेल्स आपल्याला पाहायला मिळतात. 2303 करोडचे सेल्स हे 6000 करोडपर्यंत आलेत आणि 22 करोडचं प्रॉफिट 154 करोडपर्यंत आलेत. ह्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट आपल्याला इथं चांगलं पाहायला मिळते. डबल डिजिट आहे. प्रॉफिट तर ट्रिपल डिजिटमध्ये गेलेलं आहे. 3 वर्षाचं 171% आणि चालू वर्षामध्ये 179%. त्यामुळे ही कंपनी पैसा बनवून देईल असं प्रॉफिटवरून वाटत आहे, कारण शेवटी प्राईस ही आपल्या प्रॉफिटला फॉलो करत असते, तर ह्या कंपनीला वर जावंच लागेल. सध्या कंपनी 700च्या आसपास ट्रेड करत असलेली पाहायला मिळते. रिझर्व बघू शकता 1285 करोडचं रिझर्व आहे. कर्ज जर पाहिलं तर 233 करोडचं कर्ज कंपनीवर आहे. चार्ट बघू शकता. सध्या तरी डाऊन ट्रेंड चालू आहे. इथं बघू शकता कंपनी कंटिन्यू खाली येत आहे, परंतु खालचा जो सपोर्ट आहे तो खाली सरकत नाही आहे. इथं बघू शकता सध्या 680चा हा जो सपोर्ट आहे हा अजूनही कंपनीनं इथं सुरुवातीला तिनं इथं टच केला होता, त्याच्यानंतर कुठेही इथं तिनं 680चा सपोर्ट टच केलेला नाही, आजही टच केलेला नाही. तर तिथून कंपनी 691 ट्रेड करत आहे. तर उद्या बघायला लागेल तर ही कंपनी इथून ब्रेकडाऊन देईल खाली का इथून पुन्हा वर जाईल.
तर बघावं लागेल कंपनी कशी आहे, कारण हिचे रिझल्ट तर चांगले आलेले आहेत. परंतु 700च्या आसपास खरेदीला काहीही हरकत नाही असं मला वाटतंय, म्हणून ह्या कंपनीमध्ये मी खरेदी केलेली आहे. त्याच्यानंतर हिंदुस्तान फूड. हिंदुस्तान फूडचे सेल्स 31% वाढलेले आहेत. 675 करोड होते मागच्या वर्षी, 883 करोड झालेले आहेत. आणि नेट प्रॉफिट 24.7 करोड होतं, ते 22.9 करोड झालेलं आहे. 7% घसरण वार्षिक आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं कमी प्रॉफिट झालेलं आहे. तर ह्या कंपनीमध्ये अशा वेळेस आपल्याला गुंतवणूक करायला पाहिजे. ही कंपनी आता सध्या मार्केट कॅप पाहिलं तर 6,300 करोडचं आहे, स्मॉल कॅप आहे. पी जर पाहिला तर 66चा, ROC 15.4, ROE 18.2, फेस व्हॅल्यू 2ची, 11.5ची प्रॉफिट ग्रोथ आणि 63.8ची प्रोमोटर होल्डिंग बघू शकतो आपण. थोडेसे प्रॉफिट कमी झाले. इथं बघू शकता तुम्ही एका क्वार्टरमध्ये थोडेसे प्रॉफिट हे कमी झालेत, जसं की इथंही कमी झाले होते. परंतु एकंदरीत जर पाहिलं इथंही बघू शकता इथंही कमी झाले होते. तर एखादा क्वार्टर कमी आला तर हरकत नाही. आपण कंपनीचं एकंदरीत ग्रोथ जर पाहिली तर आपल्याला ती वर जात असलेली पाहायला मिळते. मिड पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे आणि इथं आपण केलेली खरेदी आपल्याला पैसा बनवून देऊ शकते. पटीमध्ये पैसा कंपनी ही बनवून देऊ शकते. इथं बघू शकता सेल्स, या कंपनीचे सेल्स मार्च 2019 पासूनचे आपण बघू शकतो. 492, 772, 1407, 2040, 2598, 2755 आणि 3211. सेल्स कुठंही कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत नाहीत. आणि प्रॉफिट जर पाहिलं तर 12 करोड, 22 करोड, 37, 45, 71, 93 आणि आता 95. म्हणजे प्रॉफिटही आपल्याला वार्षिक कमी झालेलं पाहायला मिळत नाही. त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिट दोन्ही या कंपनीचे आपल्याला चांगले पाहायला मिळतात. ह्या क्वार्टरला जरी थोडंसं प्रॉफिट कमी आलं असेल घाबरण्याची गरज नाही. आणि त्याच्यामुळे जर कंपनी खाली मिळत असेल गुंतवणुकीची संधी म्हणून आपण त्याच्याकडं पाहायला पाहिजे. 10 वर्षात 48% CAGR या कंपनीनं बनवलेले आहेत. 5 वर्षात 33 आणि 3 वर्षामध्ये 13% CAGR ही कंपनी बनवून दिलेलं आहे. ह्या कंपनीचं जर रिझर्व पाहिलं तर 682 करोडचं रिझर्व आहे. कर्ज फक्त थोडंसं ह्या कंपनीवर जास्त आहे. हा एक निगेटिव्ह पॉईंट आपण म्हणू शकतो. इथं बघू शकता हा ब्रेकआउट झाला, हा डाऊन ट्रेंड चालू होता, इथं ब्रेकआउट झालेला आहे. ह्या सपोर्टला ती पुन्हा आलेली नाही. कदाचित ह्या सपोर्टला जर आली तर कंपनी 500च्या आसपास येऊ शकते. आणि ह्या दरम्यान जर खरेदी झाली तर चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते. आणि ह्या थोडेसे कमी आलेल्या रिझल्टमुळे जर कंपनी 500ला मिळत असेल तर गुंतवणुकीची संधी आहे. 550वर कंपनी ट्रेड करत आहे. तर तुम्ही ह्या कंपन्यावर अभ्यास करा. चांगल्या कंपन्या आहेत, पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखं आहे. कालही आपण एक व्हिडिओ बनवला होता की 40%च्या आसपास CAGR बनवणाऱ्या 4 कंपन्या सांगितल्या होत्या. त्याही कंपन्यावर विचार करू शकता. व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघू शकता. हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे, कोणताही कॉल किंवा टिप्स नाही. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.